असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. नकली शिवसेनेचा नकली पोपट, अगदी त्या पोपटाचा आज खोटेपणाचा बुरखा स्वतःच्याच तोंडाने त्या पोपटाने टराटरा फाडलेला आहे. आज सकाळी ज्यावेळी देशातील आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मुलाखतीमध्ये सांगतात की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही, त्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती पण ते आमच्यापर्यंत आलं नाही. हे ज्यावेळी पवार साहेब सांगतात त्याच वेळी हा नकली पोपट टीव्हीवर सांगतोय की अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि तटकर यांचा एकनाथरावजी शिंदे यांना विरोध होता. आता जर त्या पक्षाचे नेते पवार साहेबच सांगतात की आमच्याकडे नावच आलं नाही, आमची काही त्याला हरकत नव्हती एकनाथरावजी शिंदेच्या नावाला, पण आमच्याकडे नावच आलं नाही, मग त्या पक्षाचा नेता खरं बोलतोय की हा नकली पोपट खरं बोलतोय हे जनतेला दिसून आलं. कारण पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला आमची काही हरकत नव्हती. मग ज्यावेळी संजय राऊत म्हणतात की दिलीप वळसे पाटील आणि तटकरे किंवा अजित पवार यांचा पूर्ण विरोध होता एकनाथरावजी शिंदेंना, हे म्हणणं हे स्पष्टपणे संजय राऊत खोटे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ते खोटे आहे ते माहीत होतं, पण आता हे स्वतःच्या तोंडाने त्यांनी सिद्ध केलं की मी खोटा माणूस आहे आणि माझ्यावर काही विश्वास ठेवू नका. कारण पवार साहेब ज्यावेळी नेते सांगतात तर आपल्याला त्यांच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे. आता दुसरा मुद्दा ते म्हणतात की एकनाथरावजी शिंदेंना विरोध होता, पैसा फेको तमाशा देखो असं जे ते म्हणत होते, तोपर्यंत एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेनेमध्ये होते. मग शिवसेनेमध्ये ज्यावेळी नंबर 2चे ते नेते होते त्यावेळी सगळ्या गोष्टी एकनाथरावजी शिंदेच्या अखत्यारीत होत्या, सभागृहाचे नेते होते. मग त्यावेळी पैसा फेको तमाशा देखो कोणासाठी, मग कोणासाठी पैसा फेकला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी? मातोश्रीसाठी फेकला की मातोश्रीसाठी कंटेनर पाठवले? याचा खुलासा संजय राऊतांनी केला पाहिजे, कारण त्यांनीच सांगितलंय की त्यांची प्रवृत्ती पैसा फेको आणि तमाशा देखो अशी होती. मग मातोश्रीला किती कंटेनर मिळाले? म्हणजे मातोश्री कंटेनर घेत होतं, खोके घेत होतं, हे संजय राऊतांनी आज सिद्ध केलं. तिसरा मुद्दा की आदरणीय लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मागील मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सुरुवातीला उद्धव ठाकरे साहेब स्पष्ट म्हणालेले की शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार, एकनाथरावजी शिंदे तुम्हाला मी मुख्यमंत्री करणार, असं त्यांनी सांगितलेलं एकनाथरावजी शिंदेंना. पण शिंदे साहेब स्वतः म्हणाले की पवार साहेबांकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी माणसं पाठवली आणि पवार साहेबांना सांगायला लावलं की तुम्ही स्वतःचं नाव म्हणजे उद्धव साहेबांचं नाव तुम्ही सुचवा, असं पवार साहेबांना उद्धव साहेबांनी माणसं पाठवून सांगितलं. आणि मग पवार साहेबांकडून उद्धव साहेबांचं नाव आलं असं दाखवण्यात आलं. म्हणजे शिंदे साहेब जे बोलतात ते स्पष्टपणे खरं बोलतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं की आमच्यात अगोदर ठरलं होतं की त्यांना मुख्यमंत्री करायचं, पण नंतर उद्धव साहेबांनी पवार साहेबांकडे माणसं पाठवली आणि सांगितलं
की उद्धव साहेबांचं नाव तुम्ही सुचवा आणि त्या पद्धतीने उद्धव साहेबांना जी मुख्यमंत्री पदाची लालसा होती त्याच्यामुळे उद्धव साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि शिंदे साहेबांचं नाव त्यांनी NCP कडे पोचवलंच नाही. हा तिसरा मुद्दा. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा. तिन्ही मुद्दे अगदी क्लिअर झालेले आहेत की जर पवार साहेब खरं बोलतायत, ते नेते आहेत, त्यांच्याकडे नावच आलं नाही, तर मग दिलीप वळसे पाटील, अजित पवार आणि तटकर यांनी विरोध करायचा प्रश्न येतो कुठे? हे जे सांगतायत ते खोटं बोलतायत की त्यांचा विरोध होता. उलट त्यांच्यापेक्षा मग काँग्रेसने विरोध केला असता ना. काँग्रेस होती, काँग्रेसकडे तर दोन दोन मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणजी आणि पृथ्वीराज चव्हाणजी. आणि चौथा मुद्दा, जे संजय राऊत म्हणतात की एकनाथरावजी शिंदेकडे काहीही अनुभव नव्हता, मग उद्धव साहेबांकडे कुठचा अनुभव होता? कुठचं सरकार चालवण्याचा अनुभव होता? कुठचं खातं त्यांच्याकडे होतं? उद्धव साहेब बिना अनुभवाचेच मुख्यमंत्री झाले ना, मग त्यांच्याकडे कुठचा अनुभव होता? मग त्यांना पण सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे. त्याच्यामुळे आता द्वेषापोटी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेंवर टीका करायची, त्यांना खोटं साबित करायचं किंवा त्यांची बदनामी करायची, यासाठी अशा प्रकारची उत्तरं आणि प्रेसमध्ये बोलणं संजय राऊतजी करतायत. पण दुर्दैवाने आणि आमच्या सुदैवाने त्यांच्या बोलण्यानी ते स्वतःच खड्ड्यात पडतायत. कारण खोटं बोलताना तुम्हाला विचार करून बोलावं लागतं. आम्ही खरं बोलतो, आम्हाला विचार करावा लागत नाही. खोटं बोलणारा माणूसच स्वतःच्या खोटेपणाच्या खड्ड्यात फसतो. त्याचं उत्तम उदाहरण आजची संजय राऊत यांची सकाळची पोपटपंची. एकनाथरावजी शिंदे साहेबांची बदनामी करायची, अहो ते कधी नाकारतील? जर त्यांच्याकडे एकनाथरावजी शिंदेचं नाव गेलं पाहिजे ना राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीकडे जर ते नावच गेलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब सांगतायत की आमच्याकडे एकनाथरावजी शिंदेचं नावच आलं नाही, त्याची चर्चा शिवसेनेत होती असं आम्हाला कळलं, पण आमच्याकडे नाव आलं नाही. मग जर त्यांच्याकडे नावच आलं नाही तर हे चौघेजण विरोध करणार कुठून? साधा प्रश्न आहे ना. बरं, प्रफुल्ल पटेलांना विरोध करायचा प्रश्न नाही, ते राज्य सेंट्रलचं बघतात. हे तिघे जण विरोध करायचा प्रश्न येतो कुठे? प्रश्नच येत नाही ना. यांच्याकडे नावच आलं नाही. शरद पवार साहेब तेव्हा मुख्य नेते होते, तेच सांगतात आमच्याकडे नाव नाही आलं. मग त्यांचे मंत्री विरोध कुठून करणार? याच्यातून सिद्ध झालं ना ते खोटं पडले. आणि जो शिंदे साहेबांचा मुद्दा होता की उद्धव साहेबांनी स्वतः माणसं पवार साहेबांकडे पाठवली आणि स्वतःचं नाव सुचवायला सांगितलं, हा मुद्दा पण खरा ठरला. कारण शिंदे साहेबांचं नाव चर्चा झाली शिवसेनेत, पण NCPला पाठवताना नाव त्यांनी स्वतः माणसं पाठवून सांगितलं की उद्धव साहेबांचं नाव सांगा. आमचा दावा स्पष्ट आहे की उद्धव साहेबांनी स्वतःची माणसं पाठवली पवार साहेबांकडे आणि त्यांनी स्वतःचं नाव सुचवायला सांगितलं की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पवार साहेब तुम्ही घ्या. हे सिद्ध झालं आज. तुम्ही दबाव म्हणा किंवा सत्तेपोटी जवळ येण्याची सोयरीक म्हणा, त्याचा परिणाम झाला ना. हो, नाही, दबाव म्हणण्यापेक्षा सत्तेसाठी केलेली सोयरीक आणि सत्तेसाठी केलेला
स्वतःच्या सहकार्याबरोबरचा एकनाथरावजी शिंदे बरोबरचा विश्वासघात. मुख्यमंत्री ठरवताना त्यावेळी जशी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी होत होती किंवा शरद पवार यांच्याशी बोलणी होत होती असं तुम्ही म्हणताय, त्यानुसार काँग्रेससोबत सुद्धा बोलणी झाली असेल. कारण हे मी त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये बोलणी होताना एकनाथरावजी शिंदे साहेबांचंच नाव होतं आणि आमची त्याला तयारी होती. कारण एकनाथ शिंदेचं नाव पोहोचलं होतं का त्यावेळी? हो, आमच्यापर्यंत आलेलं, आम्हाला चर्चा माहीत होती की एकनाथरावजी शिंदेचं नाव शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आहे. ही चर्चा सगळीकडे होती, चर्चा होती, आमच्या लक्षात आलेलं. जसं ऐका, शरद पवार जर मुख्य नेते होते तर त्यांच्यापर्यंत हे नाव कसं काय गेलं? जर काँग्रेसकडे आधी कुठे आलं होतं? एक लक्षात घ्या, पवार साहेब काय म्हणाले की आमच्याकडे एकनाथरावजी शिंदेच्या नावाची चर्चा शिवसेनेमध्ये चालली आहे, हे आमच्यापर्यंत आलं होतं. तेच मी सांगतोय की एकनाथरावजी शिंदेच्या नावाची चर्चा जी शिवसेनेत चाललेली ती आमच्या काँग्रेसकडे पण आली होती आणि आमच्या काँग्रेसकडून पण त्याला विरोधच नव्हता. कारण एक लक्षात घ्या, ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, हा साधा संकेत आहे, हा संकेत आहे राजकारणाचा. ह्याच्यात बदल होऊ शकतात पण शेवटी तो पक्ष जो नेता देतो तोच नेता मुख्यमंत्री होतो. त्याच्यामुळे एकनाथरावजी शिंदेचं नाव तिकडे चर्चा चालू होती, हे सगळीकडे होतं, याची कल्पना आमच्याकडे होती, आमच्याकडून कोणाचा विरोध नव्हता. आम्हाला हेच सांगायचं आहे की जे राऊत बोलत आहेत की एकनाथरावजी शिंदेच्या नावाला विरोध होता, हे खोटं, सपशेल खोटं आहे. कारण अधिकृत नावच नेत्याकडे गेलं नाही तर नेता स्वतःच्या मीटिंगमध्ये कसं सांगणार की एकनाथरावजी शिंदेचं नाव आलंय, ते मुख्यमंत्री होणार आहेत, आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. तेव्हा त्यांचे नेते विरोध करतील ना. जर नावच आलेलं नाही असं खुद्द पवार साहेबांनी सांगितलंय, मग अजित पवार, वळसे पाटील आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेलजी यांना विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठे? एकनाथरावजी शिंदेंना प्रश्नच येत नाही ना, नावच आलेलं नाही. कारण नाव का नाही आलं तर उद्धव साहेबांनी स्वतःची माणसं पाठवून स्वतःचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. 2004 पासून प्रफुल्ल पटेल भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रही होते. मी काही राजकीय चुका केल्या असे प्रफुल्ल पटेल म्हणतात, पण भाजपने 2004च्या निवडणुकीत इंडिया शायनिंगचा प्रचार सुरू केला. तेव्हापासून प्रफुल्ल पटेल भाजप बरोबर जाण्यासाठी शरद पवारांकडे आग्रह करत असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही, कारण प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण पवार साहेबांनी, राष्ट्रवादीनी बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता, त्यांनी न विचारता. मग यावरून त्यांच्या पक्षात भाजप बरोबर जाण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येतात. कारण त्यांनी त्याच्यामुळेच, आणि ते मला अजूनही आठवतं की तो पाठिंबा डिक्लेअर करताना प्रफुल्ल पटेल होते, त्यांनी तो पाठिंबा डिक्लेअर केलेला मीडिया समोर. त्याच्यामुळे कदाचित हे खरं असू शकतं. त्यांचं एक स्टेटमेंट असं येते की मुख्यमंत्री पदासाठी कोणी म्हणजे चर्चा होती की कोणती योग्य नेता नव्हता. 2004 मध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येऊनही मुख्यमंत्री पदाची संधी घालवली अशी टीका होते. त्यावर पवार म्हणतात की तो निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. आता तो आदरणीय पवार साहेबांनी का घेतला आणि त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना तो निर्णय का घ्यावासा वाटला, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतात. त्याबद्दल माझ्यासारख्या म्हणजे आमच्या पक्षाच्या लोकांनी किंवा आम्ही त्याच्यावर काय बोलणं ते संयुक्तिक वाटत नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता, त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काय बोलणार नाही. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.